समजलं का? ठीक आहे. आणि आपण 4चं प्रोव्हिजन केलंय. मग बरोबर. रोहनला हा फॉर्मॅट आहे ना, हा फॉर्मॅट परत बनवावा लागेल परत रोहनला. ओके. हा, मग नंतर हे आपण हे जे अनसर्टेनिटीचे रीडिंग्स आलेत ना त्यांचे, हे दाखवू शकतो. हा फॉर्मॅट बनव. आता इलेक्ट्रिकलचा हा फॉर्मॅट रोहनने ऑलरेडी बनवलेला आहे. मग त्याला फक्त ह्या कॅल्क्युलेशन वर पण काम खूप मोठं आहे ना रे. मग तो फक्त ह्या कॅल्क्युलेशन्स वरच काम करेल. बरोबर आहे. परत ह्या फॉर्मॅट नाही जनरेट करत बसणार. हा आपण त्यांना करून देऊ, पण नंतर करून देऊ. ठीक आहे. तर त्यांना म्हणायचं की सर आम्ही इलेक्ट्रिकलचा जो तुम्हाला फॉर्मॅट तुमच्या फॉर्मॅटनुसार बनवलेला आहे ना, त्याचेच तुम्ही आम्हाला कॅल्क्युलेशन पहिले द्या. आणि जर त्यांनी ऑलरेडी दिले असेल तर कुठे आहेत असं ते नाही मला माहिती. मी तेच सांगतो. मला जेवढा डेटा आला मी तो ऍज इट इज तुम्हाला फॉरवर्ड केला. मग नाही ना, याच्यामध्ये नाहीये ना ऍक्च्युअली. तर एकदा तुम्ही चेक करा तुमच्या एंडनी. केलं ना चेक. एक मिनिट ऐकता का तुम्ही? आता मी काय म्हणतोय ते लेट मी एक्सप्लेन की काय आहे ते. सो आता समजा त्यांनी पाठवलंय आणि आपल्याला ते नाहीये. आपल्याला काय हवंय मला पाठवा, मी ऍज इट इज त्यांच्याकडनं घेतो. आपल्याकडे नाहीये हे कन्फर्म झाल्यावर मी त्यांना सांगतो की सर हे करा, किंवा सिम्पली मी ते सरांचा एक कॉल अरेंज करू. जे काय असेल कन्फ्युजन किंवा कम्युनिकेशन, ते कम्युनिकेशन करू आणि त्यांच्याकडनं घेऊ. अरे आशिष क्लिअर आहे ना. हे बघ मी तुला सांगते आता बघ, एक ओपन करते. नको, सगळं चेक केलं. नाही ते अरे तुला सांगते डिजिटल मल्टीमीटरचं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट आणि त्याची अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशन आम्हाला द्या. दॅट्स इट, फिनिश. काहीच नाहीये. एक मिनिट मला लिहू दे. मला सांगावं लागेल ना त्यांना. लास्ट टाइम त्यांनी डिजिटल मल्टीमीटर आहे ना, त्याचं अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशन ऑफ दॅट फॉर्मॅट. कॅल्क्युलेशन ऑफ दॅट फॉर्मॅट. अँड अजून काय बोललीस? काय नाही. त्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे ऑलरेडी आहे, ते बनवून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याचं फक्त अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशन, आता जो मी फॉर्मॅट ओपन केलेला ना त्या टाइप मध्ये त्यांचं अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशन डिटेल्स पाहिजे. ठीक आहे, डन. हे बघ आता आपण सगळं चेक केलं, 1 बाय 1 सगळे केले. हे वेट मास अँड वेटचं आहे. ठीक आहे. हे वाला जे आपले डायमेन्शन मेट्रोलॉजी असतात ते आहे. आता ह्याच्यामध्ये हे मुंबई काय लिहिलंय ना, हे का असं दिलं त्यांनी काय कळत. मुंबईमध्ये पण हे आहे कुठलं तरी रिपोर्ट सर्टिफिकेट आहे त्यामध्ये. हे यांचं हे दिलंय, हे पण डायमेन्शन मेट्रोलॉजीच आहे. त्याच्यानंतर हे पण टॅकोमीटर आहे, स्पीडच्या रिलेटेड आहेत. हे मास अँड व्हॉल्यूमच्या रिलेटेड आहे. हे पण मास अँड व्हॉल्यूम वेइंग बॅलन्सच्या रिलेटेड आहे. आणि हे तर प्रेशर गेज आहेत. ठीक आहे. तर फक्त आपल्याला ते कॅल्क्युलेशन दाखवण्यासाठी डिजिटल मल्टीमीटर मध्येच त्यांना जे एक्सपेक्टेड रिडिंग्स आहेत ते आपण करून दाखवू. आणि जेव्हा आपल्याला पूर्ण हवंय तेव्हा आपण हे सगळे करू. ठीक आहे. हॅलो. हा बोल ना. हा, तर हे सगळे आपण आफ्टर कोटेशन आपण हे करू. हो ठीक आहे. त्यांना आता अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशन जसं तू सांगितलं ते करून घेऊ. मग ते रोहनला कॅल्क्युलेशनचं एक्सप्लेन करेल मग. ठीक आहे, चालेल. मी त्यांच्याकडनं ती गोष्ट घेतो. मला डिजिटल मल्टीमीटर अनसर्टनिटी कॅल्क्युलेशन हवे डिटेल्स. हा, जे जो फॉर्मॅट त्यांनी शेअर केलेला ना त्याचे. बरोबर, राईट. ठीक आहे. तो फॉर्म्युला तो फॉर्मॅट पाहिजे तर तोच अटॅच करतो पाहिजे तर same here is a whichever showing the uncertain calculation provide that details of it. So असं कर. हा, शुअर. ठीक आहे रोहन. त्यांच्या हे आता जे आपण ओपन केलेलं ना, आणि समजा नाही दिलं तर मग प्रेशरचं इम्प्लिमेंट करायला घेतलं. नको नाही नको. डबल काम आहे ते. नाही, आपण त्यांना जो आपण बनवलाय तोच देणार आहोत. पीओसी मध्ये कमीत कमी वर्क करायचंय, मॅक्सिमम वर्क आपल्याला नाही करायचंय. ठीक आहे. आपल्याकडे बाकीचे काम आहेत, आपण ती करू. डोंट वरी. हे असा फॉर्मॅट असेल आशिष. हे बघ असं. ठीक आहे. अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशनचं. ठीक आहे. already is QR account generated. Try it. Already use this QR code to add an account. Generate a new QR code and try again.
शुभम आता येईल काय कॉलवर? नाही ना, आपण ते डिस्कस केलेलं. हे बघ आशिष, हे बघ हे ना, आता हा टाईप ए कॅल्क्युलेशन आहे. आता अनसर्टन्टीचा जे मी कॉमन फॉर ऑल बघत होतो ना आपण, आता टाईप ए कॅल्क्युलेशन आहे ना, तो सगळ्याचा सेमच असतो. हा स्टेबल असणार प्रत्येक वेळेला टाईप ए कॅल्क्युलेशन, टाईप ए. ठीक आहे. फक्त टाईप बी चे आहेत ना, हे जे 1 नंबर लिहिलाय ना, हा त्याच्यामध्ये हा खाली 2 घ्यायचा की खाली √3 घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण काही पॅरामीटर्स कॉमन असतात, ते कोणत्या याच्यात चेंज होत नाही कोणत्या इन्स्ट्रुमेंट मध्ये. पण ह्याच्या नंतरचे जे असतात ना, √3 घ्यायचं की √2 घ्यायचं, ही व्हॅल्यू तर डिफाईन होते. ठीक आहे. आणि ही √3 घ्यायचे. त्याच्यानंतर युसी हे कॉमन आहेत. हे काय येणार, आता इथे 5 पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 6 असतील, 7 असतील, तर त्या हिशोबाने इकडे 7 येणार, 6 येणार, 7 येणार आणि ते कॅल्क्युलेशन चालू करणार. हे कॉमन आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे. तर बरोबर आता त्याच्यामध्ये काय चेंजेस होणार हे मला माहिती आहे की ते 6 आणि 7 पॉईंट येतील आणि हे √3 चेंज असेल. तर तेवढाच आपल्याला पार्ट काय ठेवायचा आहे, डायनॅमिक ठेवायचा आहे. बाकी सगळं स्टॅटिक असेल. आणि तुझं त्यानुसार पुढचं कंबाईन अनसर्टन्टी आणि ते चेंज होईल. ओके, समजलं? समजलं. असं फ्रेमवर्क आपल्याला करायचं याच्यासाठी. म्हणजे प्रत्येक वेळेला त्याला अनसर्टेनिटी कॅल्क्युलेशन साठी जास्त वर्क नाही करायला. कळलं. म्हणजे हे ह्याच्यामुळेच तर ते डिजिटायझेशनला एवढा कस्टमायझेशन आहेत ना, त्याच्यासाठी जात नाहीत. कळलं, समजलं. ठीक आहे. चालतंय. ठीक आहे. आपण पाहिजे तर